नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की कर्जमाफी संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संभ्रमामध्ये आहेत। कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही यादी आलेली आहे ती यादीवरती रक्कम कमी दाखवत आहे। आता ही रक्कम कमी का दाखवत आहे, मग आता शेतकऱ्यांनी केवायसी करावी का नाही करावी, याचबरोबर या संदर्भात काय करायचे, शेतकऱ्यांना कुठली कामं करायची आणि याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी कधी येणार आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे सरकार त्यांच्या खात्यामध्ये कधी टाकणार आणि या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, सर्वप्रथम पहिला मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जवळपास आतापर्यंत 17,82,000 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या राज्य सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। परंतु जवळपास 70% शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम मोठा आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे कर्जमाफीच्या यादीवरती जी काही शेतकऱ्याची थकबाकीची जी काही रक्कम आहे तर ती कमी दाखवत आहे। जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 1 लाख आणि 1 लाख मुद्दल आणि व्याजासह 1,20,000 होत असेल तर त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या यादीवरती 70,000 80,000 रुपये म्हणजे काही शेतकऱ्यांचे 50,000 रुपये कमी दाखवत आहे। मग अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे। मग असं असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं, याचं सोल्युशन काय आहे, तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या कर्जमाफीच्या यादीवरती जर तुम्हाला रक्कम कमी दाखवत असेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुम्ही जवळच्या तुमचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर घेऊन जायचा, आधार कार्ड घेऊन जायचं आहे। त्या ठिकाणी तुमचं काय करायचं आहे, ऑनलाईन पोर्टलला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे काही केवायसी काही पोर्टल आहे, मग तुम्हाला केवायसी करत असताना त्या ऑनलाईन पोर्टलवर किती रक्कम दाखवत आहे ती एकदा चेक करायची आहे। कारण की याद्यावरती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची रक्कम कमी दाखवत आहे, त्यामुळे त्या यादीच्या रकमेवरती शेतकऱ्यांनी काय जाऊ नये। जर तुम्हाला ऑनलाईन केवायसी करत असताना रक्कम जर कमी दाखवत असेल तर तुम्ही केवायसी करू नका, पण ऑनलाईन वरती रक्कम ही शेतकऱ्यांची पूर्ण दाखवत आहे। जसं की एक उदाहरण मी माझं स्वतः सांगतो। आता माझं कर्ज होतं 53,000 रुपये आणि माझं कर्ज होतं 53,000 रुपये आणि ते व्याजासकट झालं होतं 93-94,000 रुपये आणि आता कर्जमाफीची काही यादी आली, यादीवरती 24-25,000 रुपये दाखवत आहे। परंतु केवायसी करायला ऑनलाईन वरती गेलो आणि केवायसीच्या पोर्टल वरती पूर्ण 93-94,000 रुपये रक्कम दाखवत आहे, म्हणजे ती यादीवरती जी काही रक्कम आहे ती चुकलेली आहे। पोर्टलला रक्कम जी आहे ती योग्य आहे। मग मी केवायसी केली, केवायसी केल्याच्या नंतर पावती निघाली आणि त्या पावतीवरती पूर्ण रक्कम दाखवत आहे। जसं की यादीवरती 24,000 रुपये दाखवत होतं, मग जे केवायसी केल्यानंतर तुमची पूर्ण रक्कम दाखवली। त्यामुळे केवायसीची जी काही यादी आहे, जी काही तुमची कर्जमाफीची काही यादी आलेली त्या यादीवरच्या रकमेवर तुम्ही जाऊ नका। तुम्ही ऑनलाईनला रक्कम किती आहे ती बघा आणि ती ऑनलाईनची रक्कम ती बरोबर असेल तर तुम्ही तुमची केवायसी करू शकता। जवळपास 90 ते 95% शेतकऱ्यांची रक्कम योग्यच आहे। फक्त काय चेक करायचं, तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर बरोबर आहे का, तुमचा आधार नंबर बरोबर आहे का आणि शेवटी तुमची रक्कम बघायची आहे। रक्कम सुद्धा ती बरोबरच असणार आहे आणि तुम्हाला जर त्याच्या काही मध्ये जर काही वाटत असेल तर ऑनलाईनला जी काही रक्कम दाखवते केवायसी करते वेळेसची जी कॅम्प्युटरला लॅपटॉपला, तर त्यावेळेची रक्कम आणि बँकेतली रक्कम ती मॅच होणारच आहे। जर काही शेतकऱ्यांची होत नसेल तर तुम्ही ग्रीव्हियन्स पाठवू शकता। अशा संदर्भातला खूप मोठा हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि हे उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केवायसी केली त्यांचे पैसे कधी येणार, तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 30 जुलै पूर्वी म्हणजे येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही कर्जमाफीचे पैसे टाकू आणि कर्ज खात्यामध्ये पैसे टाकल्यावर नंतर शेतकऱ्यांची ही पूर्ण कर्जमाफी होणार आहे। हे कर्जमाफीचं अपडेट आहे। आणि मित्रांनो, आतापर्यंत कर्जमाफीच्या जवळपास 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर 17 लाख शेतकऱ्यांच्या पैकी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे अशा शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत 30 जुलै पूर्वी। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करून घ्या। आणि आता दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये अजूनही नाव आलेलं नाही। आता पुढची यादी कधी येणार, तर मित्रांनो लवकरच 1 ते 2 दिवसानंतर कर्जमाफीची यादी येणार आहे।
कर्जमाफी यादी बनवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून सुरू आहे, अशी माहिती स्वतः कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच जवळपास 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 32 लाख शेतकरी 2 लाखांच्या सरसकट कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत आणि 22 ते 23 लाख शेतकरी रेग्युलर म्हणजे 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणार आहेत आणि असे एकूण 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 37,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्तावित आहे. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात अजून काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.